महत्त्वाची बातमी ठाण्यात मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। मराठी न बोलणाऱ्या 37 रिक्षा चालकांना आरटीओने नोटीस पाठवल्यात। 12 अधिकाऱ्यांच्या 6 विशेष पथकांनी ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, माजीवाडा जंक्शन, खोपट, कळवा आणि भिवंडी परिसरात मोहीम राबवून सुमारे 450 वाहनांची झाडाझडती घेतली आहे। चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांच्या भाषेची पडताळणी करण्यात आली आहे। व्यावहारिक मराठी न बोलणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। वांद्रे खाडीवर लोकलमधून प्रवाशाला ढकललेला आहे। चर्चगेट बोरिवली लोकलमधून ढकलल्याची माहिती समोर येतेय। दिव्यांगाच्या डब्यात किरकोळ वादातून हा प्रकार झालेला आहे। जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येतेय। धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आताच्या घडीची ही महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। वांद्रे खाडीवर लोकलमधून प्रवाशाला ढकललेला आहे। चर्चगेट बोरिवली लोकलमधून ढकलल्याची ही माहिती समोर येते। दिव्यांगांच्या डब्यात किरकोळ वादातून प्रकार घडला, वाद झाले आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तर जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नवी मुंबईत मराठीसाठी परिवहन विभाग रस्त्यावर उतरलाय। 1 महिन्यात मराठी न आल्यास कारवाई अटळ असल्याचं सांगितलं जात आहे। तर रिक्षा चालकांना नोटीस बजावून आता इशारा देण्यात आलेला आहे। शासनाचं जे धोरण आहे की मराठी भाषा ही परवानाधारक आणि बॅज होल्डर जे आहेत, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक, त्यांना जुजबी मराठी भाषा, जी व्यावहारिक मराठी भाषा आहे, म्हणजे प्रवाशांसोबत जे बोलावं लागतं तेवढं किमान आलं पाहिजे। त्याच्यासाठी त्यांचे वर्गसुद्धा चालवले शासनाने आणि त्या वर्गातनं उत्तीर्ण होऊन ज्यांनी प्रमाणपत्र मिळवलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जी राहिलेली लोकं आहेत त्या तपासणीमध्ये आम्ही तशी लोकं शोधतोय आणि त्यांना एक नोटीस देतोय। त्या नोटीसमध्ये त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। 1 महिन्यामध्ये त्यांनी ते वर्ग करायचे आहेत आणि त्या वर्गातनं मराठी शिकून मग ते प्रमाणपत्र मिळवायचे आहेत। त्याची आम्ही आता सध्या कारवाई करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।